आमच्या सगळ्या पत्रकारांचे स्वागत करता आणि प्रेस कॉन्फरन्सचा बायक आम्ही आता सुरू करता। तर आज आमच्यामध्ये असतात उदय महाले, तसेच संदीप कांबळे हा शनिवारच्या, महेश तुळसकर हा आमचे रमाकांत आंबेडकर असा। आणि ह्या प्रेस कॉन्फरन्सचो मुख्य हेतू जो जावन आसा तो आम्ही एक निवेदन ज्या आमचे 5 पंचायती आसा, फॉर एक्झाम्पल कासावणे, चांदेल आसापूर, वारकण नगदर, कामोशे तोरशे, खाजने मेरे आणि उडवे ते तामोशे भितरतून आयले। आणि विषय असो आसा की रिसेंटली मी खंय तरी म्हाका दिसता गोमंतकाने एक न्यूज कॅरी केल्ली जी अपडेटर सर्वीस लिमिटेड केसरवाल करताली हांकां एक स्वीपिंग क्लिनिंगाचे टेंडर GMR एअरपोर्ट बनवार इंटरनॅशनल एअरपोर्ट चलयता GMR कंपनी तांकां हे वर्क ऑर्डर दिल्ली आसा। आणि बेसिकली त्या कंपनीचे काम कितें, जो रनवे आसा आजूबाजूचो जो परिसर आहा तो मशीन घालून म्हणजे जे ट्रकाचेर माउंट करून त्या मशिनान तो सगळो परिसर क्लीन दवरता। आता हे करता आसतना आमचे त्याच्या बाबतीत काय ऑब्जेक्शन ना, तुम्ही भायल्या कोणाक दिल्या, तो टेक्निकली फिट आसा, सगळे तुम्ही पळयलां आसतलें, ताका ते टेंडर दिला, ते टेंडर दिवपाच्या बाबतीत आमचो प्रश्न काय ना। पण जे ऑपरेटर लागता, जे स्टाफ लागता, जी गाडी चलोवपाक जे मनुष्यबळ लागता, जे ड्रायव्हर म्हणा, त्याच्या बरोबर आणि थोडो स्टाफ लागता, तो स्टाफ तरी बाबा कर्मचारी वर्ग घेता आसतना लोकल लोकांचो विचार करपाचो अशी आमची एक इच्छा आसा। फक्त ते तेंच्यांनी वायलेट केला, तेंच्यांनी महाराष्ट्रांतल्यान हाडला, महाराष्ट्रांतले म्हणजे आमच्या इंडियांतले ते, पण जेन्ना लोकली हे मनुष्यबळ अवेलेबल आसतना GMR किंवा जी आउटसोर्स केल्ली एजन्सी आसा अपडेटर म्हणून, तांच्यांनी थोडो तरी हो विचार करूंक जाय आशिल्लो, तो तांच्यांनी हो विचार करूंक ना। आणि आमचे माननीय मुख्यमंत्री हालीं सुद्दां तेंच्यांनी परत एक स्टेटमेंट केल्लो की 95% जे रोजगार आसा तो आमच्या लोकल लोकांक दिल्लो आसा। आमी परत सांगून थकले, जर 95% जर लोकांक आमच्या सर्विसेस तरी दिल्ले आसात जाल्यार त्याचे लिस्ट मातशें पब्लीश कर किंवा लिस्ट आमकां दी। आणि अशा परिस्थितीन जर 95% लोकांक जर सर्विसेस दिल्ले आसात जाल्यार सांखळे एरियांतल्यान, बिचोले एरियांतल्यान जे बशी भरून येता ते लोक पेडणेकार बिचोले सांखळे शिफ्ट जाले काय कितें, हो म्हाका आतां प्रश्न पडलेलो आसा। आणि त्याच्यान आतां आमकां इन्व्हेस्टिगेशन करचें पडटलें, हेरा कदाचित पेडणेकार वचून सांखळे बी रावले आसतले बी जाल्यार ते थंयच्यान तांची वेवस्था जर केली जाल्यार ते मातशें CMान हय ते CMान क्लियर करपाचें। एट द सेम टायम ह्या बांदा परिसरांतल्यान जे लोक येता ते पेडणेकार वचून बांद्यार रावले काय कितें, हो एक प्रश्न जाता। आणि ह्या सरकार पेडणेकाराच्या बाबतीत इतले उदासीन कित्याक जें म्हाका कळना। आतां समजून घेवन आमी समजता आसले की बाबा फाटल्या इलेक्शनाक पेडणेकारांनी तांकां मतां मारूंक ना सरकाराक, तांचो खासदार निवडून दिवपाक जवळ 12,500 लीड दिलें। हे आसतना सुद्दां जर सरकार आमच्या पेडणेकाराच्या बाबतीत उदासीन जर आसा जाल्यार ताचो जो सरकाराक दिवच्या पेक्षा म्हाका दिसता आमी आतां पेडणेकारांनी स्वताच तो दोश घेवचो पडटलो। कित्याक आमी न्हिदले काय कितें पेडणेकार, अन्यायाच्या बाबतीत जर आवाज काडपाक 4 लोक एकत्र येवंक शकना आणि खंयच्या दडपणा खाली ते येवपाक सोदिना हे कळना। आणि प्रत्येक फावटी पेडणेकारांनी आपल्याचेर अत्याचार करून घेवपाचो, अन्याय करून घेवपाचो ही संवय जावन पडलेली आसा। तेन्ना हांव सरकारा कडेन मागतां ह्या स्पेसिफीक केसीन जो अपडेटर सर्वीस लिमिटेड आसा पळय ताका टेंडर दिला, तो मेन एक विषय आशिल्लो तो एक कम्युनिटी हॉल हाली तो सोडून जाला, क्रिमेटोरियम एक मागलेलो। आणि मेन म्हणजे आमकां ज्या जमीन लँड युजर आहा तांच्यांनी आपली जमीन तेण्याच्या भावान सरकाराक एअरपोर्ट बांदपाक दिली
तांकां सादें लँड रिजर्व सर्टिफिकेट फाटलीं 2 वर्सां आमकां सीएम तोंडान सांगलें. आमी जेन्ना एकदां आयुष हॉस्पिटलाचें इनॉग्रेशनाक आयिल्लो तेन्नाय ताका विचारलेलें तर आपूण ती 2 म्हयन्या भितर तुमकां दिता. ती लँड रिजर्व सर्टिफिकेट कित्याक तयार जायना अजूनय लोकांक कित्याक मेळना हो एक प्रश्न आसा. तर ती लँड रिजर्व सर्टिफिकेट दिवपाक फुडले असेंब्ली इलेक्शना मेरेन रावचें पडटलें काय कितें हाचेर मातशें आमच्या प्रशासनान आमच्या सरकारान आमच्या चीफ मिनिस्टरान हाचेर उत्तर दिवपाची गरज आसा. हो जर तुमी बेश्टो शो म्हूण केल्लो जनता दरबार भरयल्लो आनी त्या जनता दरबारान मिनिट्स केल्ले आहा डिप्टी कलेक्टरान त्या मिनिट्साची जर कार्यवाही जायना त्या मिनिट्साचेर जाल्यार ते मिनिट्स आनी सरकारी इतलो पयसो खर्च करून ताचो उपयोग कितें. शेवटाक हो पयसो आमच्या कडेन टॅक्स रुपान आमच्या कडल्यानूच तुमी घेतात. म्हणजे सरकार तुम्ही चलयता हेचो अर्थ तुम्ही कसोय पैशाचो अपव्यय करा हो प्रश्न जाल्लो आहा. तर आता आमी मेन मुद्द्याचेर येवया. ह्या संदर्भात आमी सगळ्या सरपंचांक ऑलरेडी निवेदन दिल्लें आहा. आमी अपेक्षा करता जरी हे सरपंच आमचे सगळे सरकाराच्या वाटेन आसले पासून जाल्यार ह्या बाबतींत सरकाराक तांच्यानी जाप विचारचो आनी आमी अपेक्षा धरता की बाबा ह्या बाबतींत तरी आमचे सरपंच इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहा ते मात तरी तोंड उगडटले काय कितें. कारण आयज अशी परिस्थिती आसा सगळ्या पंचायतींनी आयज एक रस्त्याचेर गाडी चलोवपाक अशी परिस्थिती जाल्या की गाडी कितें कशी चलोवप. स्कूटरचे एक्सिडंट जाता सर्वसाधारण मनशाचे हाडां खिळखिळी जाता. ह्या परिस्थितीत सरपंच जर आवाज उठोवंक शकना जाल्यार म्हाका एक ह्या माध्यमांतल्यान आमच्या सगळ्या सरपंचांक हात जोडून विनंती आहा ती अशी की बाबा हेचेर तुम्ही सरकारा कडेन तरी वचून तुम्ही फॉलोअप करात. जर तुम्ही सरकारच्या बाजून सरपंच जर आसात आनी सरकार जर तुमचे आयकना जाल्यार मागीर हेच्या सारकें आनी दुर्दैव ना. लायटीचो त्याच तशेंच आसा पाणयेच्या बाबतींत तोच आसा. आयज आमचे महेश तुळसकर हांगा आसा फाटले आतां चवथ जाल्यार आतां थोडे दीस आम गेले आनी आमच्या कडेन प्रथा आसा. आमच्या कडेन देवी पावपाचो एक प्रथा आसा. ते देवी पावयता आसतना ज्या झऱ्या कडेन ज्या व्हळा कडेन ती देवी पावयतले त्या व्हळा त्या झरीचे उदक पाणी तोंडात घोट घेवन काय उलयत आसतना ती परत देवी घेवन गणपती कडेन वचचें पडटा. बरोबर न्हय. तर तेंची परिस्थिती अशी जाल्या की तो जो तेंचो झरो आशिल्लो तेतून अक्षरशः सिवेजाचे उदक तेतून येता आनी तांची इतली परिस्थिती जाली की तांकां तें उदक तोंडात घेवपाक मेळना जालें. सो अशा परिस्थितीत सरकार इतले निर्दिष्ट कित्याक जाला. जीएमआरा कडेन तुमचे कितें देणे घेणे आहा तें तुमी पळयात आमकां त्या बाबतींत हें ना. पण सर्वसामान्य लोकांक जे कितें फॅसिलिटी जाय जर ते सिवेज उदक तांच्यांनी अशेंच सोडना जो सुप्रीम कोर्टाच्या गायडलायना प्रमाणे तांच्यांनी एसटीपी प्लांट उबारूंक आसलो तो उबारलो काय ना हे कोणाक अजून खबर ना. ते सिवेजाचें उदक खंय वयता हे कोणाक खबर ना. अशा परिस्थितीत सरकार जर दोळ्याचेर धृतराष्ट्रा सारकी जर पट्टी मारून जर आसा जाल्यार ह्या सरकाराचो आमकां निशेध करचो पडटलो. आनी हे जे आमी सगळ्या पंचायतींक जे निवेदन दिल्लें आहा तेचेर 7 दिवसांत जर ते कांय कारवाई करिना जे सरकाराक जर जाप विचारिना आमी प्रत्येक पंचायती कडेन उपोशणां किंवा धरणे आंदोलन हो आमचो फुडलो प्रोग्राम आसतलो. आनी हेच्या फुडें वचून आमी सगळ्या गांवांत वचून जागृताय करतले आनी जे अफेक्टेड शेतकरी आहा तांकां आमी एकठांय करपाचो प्रयत्न करतले. आनी त्या सगळ्या शेतकऱ्याच्या माध्यमांतल्यान आमी एक खंय तरी पेडण्या एक धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणात करपाची आमची योजना आसा आनी ती योजनेची कारवाई आमी करतले. तर आतां आमच्या बरोबर आमचे सरपंच सगळे पंचायती आसा आनी हे विशय आमी प्रत्येक वेळा ग्रामसभेक मांडलेले आहात किंवा असे जनता दरबार भरतात तेन्ना मांडलेले आहात. पण हे विशय कित्याक हेंचे कडल्यान घडना हेंची तोंडां कित्याक बंद करता गव्हर्मेंट. आयज आमच्या हक्काचें जे कितें मेळपाक जाय हें आमी मागता. आयज असोच विशय हो जाल्लो आहा की येदो व्हडलो थंय एअरपोर्ट येयल्लो आहा आनी त्या एअरपोर्टार जे कामगार घेतात ते अजूनय ते वेळेवर अशे महाराष्ट्राचे घेतात आनी खंयचे अन्य राज्यांतले घेतात. आनी म्हाका दाखोवन दिवपाक कितें करता हांव की ह्या 8 दिसांत अशें हे जाल्लें आहा की एक तेंच्यांनी थंय रनवेचेर जी गाडी हाडलेली आहा
जो रोड क्लिनिंग करपाक ते ऑटोमॅटिकली जे व्हॅक्यूम टायप तेंचे जो कोयर आहा तेजो तो ओडून येता आनी हे करपाक आनी ते हेजेर 3 जाण ड्रायव्हर घेतले तेंच्यांनी। हांव कितें म्हणटा आमच्या पेडण्यात तुमकां ड्रायव्हर मेळोंक ना बरो बीचेर बरे बरे ऑफिसर हाडटात थंयसरूय तुजे मेळोंक ना सांखळेचोय मेळोंक ना आयज सीएमाक हे खबर ना आयज आमकां सारके तुमी रडयतात मरे आमची जमनी घेतात मरे आतां जमनीक थंय आतां व्हडले व्हडले थंय कॅसिनो हाडूंक सोदतात हॉटेलां बांदूंक सोदतात आनी हे आमच्या खबराक घालतात रोगराई आनी हे त्रास आमी काडप आनी आयज हे सरपंच हे पंचायती कितें करता म्हणून आयज हांव स्टार्ट करता ते पंचायतींतल्यान हे आंदोलन चालू करतलो प्रत्येक ह्या पंचायतीत आंदोलन करतलो फक्त तुमी एनओसी काडून दितात फक्त तुमची आमची मेजॉरिटी आहा म्हणटात आनी तुमी सायनी मारता आनी तांकां जाय जाय तशें एनओसी दितात जर तुमकां हिम्मत आहा हे 4-5 पंचायतींनी जर तेंच्यांनी हिम्मत आहा जाल्यार तेंच्यांनी हे करून दाखोवपाची की हे एअरपोर्ट आहा अजूनय सांगता हांव लिगली जावंक ना म्हाजी स्वताची जमीन जी केल्ली आहा ते जमनी तेंच्यांनी भितर दवरलेली आहा म्हाका वाट दवरूंक ना तेंच्यांनी जमनी म्हाजो एक पयसो दिवंक ना आयज हो सरकार हांव एक बारीक शेतकरी म्हाका असो रडयता तो आयज म्हाका सांग आयज जॉब दिवपाक तुका जायना बरें म्हाका धंदो दिवपाक जायना मागीर तुका फक्त जमनी जाय आमचे आयज तेणी जी 1000 सुमार जमीन घेतल्या ते जमनीन माझी 10,000 जमनीची लुकसाणी जाता जे धावपट्टीचेर हे करपाक गेला थंय मागीर तेजेर सरकार कितें केला हे आमच्या सरपंचांनी आमच्या पंचायतींनी कितें केला हांव आतां पंचायतीक सांगूंक सोदता की जर हे तुमचेर जायना जाल्यार एक तर तुमी रिजायन दियात ना जाल्यार जी तुमी तांकां एनओसी हे करपाक जी हे दिल्ले आहा एनओसी सायनी दिल्ल्या ती रिवोक करपाक जाय एअरपोर्टाची जी जमीन दिल्ल्या ती रिवोक जावपाक जाय म्हणून तुमी परतून रिटर्न कोर्टाक वचपाक जाय तेन्नाच आमकां हो न्याय मेळटलो आयज अजूनय तुमकां सांगता अजून सरपंचाक एक 7 दिसाची मुदत दिल्ल्या हेच्या फुडें कसो कितें आंदोलन जाय तें सांगूंक येवचें ना तुमी मागीर ते पावलीचेर कितें करा तुमची रुलींग पार्टी असूनय जर तुम्ही आमचे अजूनय कोर्टार पांय दवरपाक सोदता जाल्यार आमी कशे दोगी रावचे ना आनी दुसरे सांगपाक सोदता जर तुमची पहिली कारवाई आसतली ते हे जे 3 ड्रायव्हर घेतलेले आहात ते 3 ड्रायव्हर तुम्ही तांकां टर्मिनल करपाचे हे पहिली तुमचेर जावपाक जाय आनी हे 7 दिसां भितर जायना जाल्यार मंगळारा दीस येत्या मंगळारा दीस आमी प्रेस कॉन्फरन्स परतून घेवन आमचे आंदोलन कशें केलें आनी केन्ना करतले हे तुमकां मिडियाच्या माध्यमांतल्यान सांगतले जर आवाज काडिना जाल्यार आमी प्रत्येक इंडिव्हिज्युअल सरपंचाक त्यांचे कशे कशे हितसंबंध जीएमआरा कडेन गुंतलेले आसा ते आमी एक्सपोज करतले तेन्ना सरपंचाक म्हाजी विनवणी आसा आमचे खंयच्याच सरपंचा कडेन पर्सनल कसलीच दुश्मनकाय ना पण लोकहितार्थ लोकांच्या कल्याणासाठी आणि तुम्ही ज्या लोकांनी तुमकां निवडून दिल्या त्या लोकांचे हितसंबंध जपन असताना तुमचे स्वतःचे हितसंबंध जपपाक लागून जर तुम्ही तोंडात मिठाची गुणी घेऊन गप्प रावतले जाल्यार त्याच्या पुढे आम्ही हे करून घेवचे ना मान्य करून घेवचे ना आणि आम्ही प्रत्येक सरपंचाक इंडिव्हिज्युअल वचून टार्गेट करतले ही माझी तुमच्या माध्यमातून तांकां एक शिटकावणी आसा प्रत्येक संस्थेचे आसतले प्रत्येक पक्षाचे आसतले तेतून खंयचोच पक्ष आनी कोणाकच बंधन ना आनी आयज आमच्या गोंयाचेर आयज हो येदो प्रोजेक्ट जावन आमचे लोक शेतकरी नेस्तनाबूद जातात तांकां सपोर्ट करपाक तांकां हांव आफयतलो आनी तांकां एक आव्हान करतलो आनी ते येता मंगळारा 24 तारीख हांव हेचे कितें ते रिजल्ट सांगतलो जर हेंचेर ही कारवाई जायना तांकां टर्मिनेट करपाक जायना आनी आमचे भुरगे ते घालपाक जायना जाल्यार आमचे मंगळारच्यान कितें आहा ते प्रोग्राम तुमकां सांगतले फक्त सरकाराची म्हणजे आमच्या राज्य सरकाराची काहीतरी थोडीशी भागीदारी आहा ती कितकी आहा ती हेंकाय खबर नासता काय केन्ना तेंच्यांनी कितें तरी पयशे बिशे घेवन खाल्ले आनी तांकां सगळें विकला अशें दिसून येता कारण जीएमआर पळय हा आनी तो कितें वावरता ते सगळे जमनी आमच्यो आनी त्यो लिगली कितेंच प्रोसेस नासतना ते एक्वायर जाल्ले आहा हे परत आमी सुप्रीम कोर्टाचो वचपाचो म्हाजी ती पीडीत संघटना आतां आमी फुडें पावल्यात आतां आनी ते परत दाखोवन दितले की जे कंडिशन घातले ते एकूय फॉलोअप जावंक ना म्हणून ते आमी दाखोवन रितसर जर बंद जाले आनी आमच्यो जमनी जर परत मेळटा जाल्यार बऱ्यातली खबर आहा आनी दुसरी खबर म्हटल्यार हे जर मेळोंक शकना आनी सरकार जर फूल एक कोण तरी प्रायव्हेट आहा ते काय काडून सरकार जर रिटर्न करून सेंट्रल असो नाल्यार स्टेट असो सरकार जर ते चलयता कितें आसतलो प्रोजेक्ट तो आनी जर आमच्या लोकांक जे लँड युजर आनी जे पेडणेकार आहा तांकां जर विश्वासान घेवन जर तो प्रोजेक्ट
चलयतलो जाल्यार आमी आसतले फंड ना जाल्यार तो प्रोजेक्ट बंद जावचो लँड युजरांक सगळे आपली जमनी परत मेळपाच्या कारण एक्विशन इलिगल आहा आनी ते मेळटले ही खात्री आहा म्हाका आनी ह्यान फुडें जोपर्यंत ही गोष्ट घडना तोपर्यंत खंय कितें चलता तेतून आमकां लँड युजरांक आनी पेडणेकारांक तेंच्यांनी सामावून घेवचें इतलें आनी चड कांय सांगपाची गरज तुमच्या प्रेस माध्यमातून सांगू शकता की जो अन्याय जाता हो गव्हर्नमेंटान अजून सगळ्या गावांक पंचायतींक सगळ्या हे करून विश्वासात घेऊन जो अन्याय जाता हो सॉल्व करचो आणि ग्रामस्थांची जी गावांची पहिली घाण येता आणि सगळी ते अजून तेजे कोण दाद घेयना ती सगळं पाणी सोडला ते आमच्या जीवनदायिनीचेर पाणी सोडला म्हणजे ज्या पाणयार सगळं गांव आमचे जगताले आणि सगळे पाणी बी पिया पण आयज त्या पाणयाची अशी दुर्दशा करून सोडली हेचेर काय तरी सरकारान विचार करचो आणि ते जीएमआराक तेणी हे करचे आनी पाणी सोडला तर बंद तरी करता गांवांनी वता आमी सगळ्यांक लेटरां केली कोण त्या लेटरांक कोण दाद दिना तरी आणि हे आता जी वयर तांकां एअरपोर्टाची सगळो इन्कम मेळटा तो जी जमनी गेले तेचो हे तरी तांकां रॉयल्टी हा पैकी 25% रॉयल्टी जर 100% मेळटा तितली 25% लँड युजरांक सध्या दिवपाची कित्याक सांगता तर आज पर्यंत एक 5 वर्सांक जर आमदार जावं कोण खासदार निवडलो जाल्यार तो लायफ टायम पेन्शन आसता ताका तेची जमीन वचना आमी लोक ताका निवडून दिता आणि तेचेर तो पेन्शन खाता पगार खाता गाडयेचे पेट्रोल सगळे ताका फ्री आसता पूण आमची कायमची जमीन तुमी जी घेतात पळय ताका आमकां रॉयल्टी म्हणून मंथली इयरली न्हू मंथली दिवची आणि आता जो आमचो सीएम हा गोंयचो तो सांगता ना त्यो बॉम्बे आसतालो तेंचेच पयशे उरले म्हणटा जाल्यार हय आमी तेंची लेटरां येता की कोण तरी घेता कोणाचे तरी तुमी नांवान काडटा डायरेक्ट ती खंयच्या आदारार काडटा ती तुमी तेची चवकशी करची आणि जे आहात ते आता चार भाव आसत तर तुमचे पैसे ते पावना तुम्ही सांगता टिबलीन दिल्यार चोपडी दिल्यार काय ना सगळी 105 रुपया टोटल जाता टिबलीन म्हणटा 105 रुपया टोटल जाता लोकांचे पैसे 40,000 पण 11,000 असे पैसे येयले आल्वी लेटरां दिली ती 11,000 15,000 17,000 ते काय खातले भितर आनी एडुकेट करून तुमचं प्रूफ कशें करतले ते एडुकेटांचेच पैसे तितकेच जाता ते प्रूफ करता म्हणून आसा तेतून गव्हर्नमेंटान ते पैसे दिवंक जाय न्हू जाल्यार ती हे करची तेंच्यांनी त्या संदर्भात कितें जालां गव्हर्नमेंटान फास्ट ट्रॅक कोर्ट अपॉयंट केला म्हणून घोशणा केली आनी म्हाका फास्ट ट्रॅक कोर्ट अपॉयंट केला पण हेची परिस्थिती कशी जाल्या गाडी घेतल्या आनी त्या गाडयेक ड्रायव्हरूच ना ती गाडी कालम्यान काबार जाल्या तसली परिस्थिती जाल्या फास्ट ट्रॅक कोर्टाची आजून त्या फास्ट ट्रॅक कोर्टाचेर जो जज अपॉयंट करूंक जाय आशिल्लो तो आतां मेरेन केलो काय ना तो म्हाका खबर ना फाटल्या 2-6 म्हयन्या पयलीं तरी फास्ट ट्रॅक कोर्टाचेर जो जज आसूंक जाय आशिल्लो तो काय अजून अपॉयंट केल्लो गेलो ना त्यामुळे त्या फास्ट ट्रॅक कोर्टाक काय अर्थूच ना गव्हर्नमेंट हे जावन पडलेलें हांव फक्त घोशणा दिली काय ना आनी पब्लिसिटी करपाची मागीर गव्हर्नमेंटाचें काम सोंपलें आनी हे गव्हर्नमेंट म्हाका दिसता निश्क्रीय गव्हर्नमेंट आनी इनसेन्सिबल म्हणजे गेंड्याचे कातडीचे गव्हर्नमेंट जाल्ले आहात तुमी सोशल एक्टिविस्ट जावं ऑपोजिशन पार्टी जावं कोणी कितले तुमी तेंच्या बद्दल अगेन्स्ट बोबो मारला तांकां विशय हांव कितें मागता गव्हर्नमेंटा कडेन की बाबा तुमच्या फुडें एखादो सब्जेक्ट जेन्ना कोण सोशल एक्टिविस्ट दवरता एटलीस्ट तेचेर कितें तरी विचार करा तेचेर सोल्युशन काडपाचो तरी प्रयत्न करा जेणे करून सर्वसामान्य नागरीक एक दुओ दितलो बाबा जावं तो एक विशय कोणी तरी काडलेलो त्या विशय खंय तरी धसात लायलो गव्हर्नमेंटान आनी त्या प्रमाणे निर्णय घेवन तें काम जालें म्हणून पण आज सरकार अशें निश्क्रीय जाल्लें आहा तांच्या भितर मिनिस्टरा भितर आनी सीएमा भितर सध्या शीतयुद्ध चालू आहा खंयच्यान कसो फायदो मेळटलो कोण टीसीपी मिनिस्टर कोण सीएम हांवें करूं ना तुवें करूं ना अशा परिस्थितीत जर तुमचो लक्ष फक्त गोंयांत आसा त्या सगळ्या जमनीचेरूच जर आसा आनी तुमी जर ठरयल्लें आसा की गोंयांतले जे जमनी आसा ते सगळे काबार करतले आनी गोंयकारांकूय काबार करतले म्हणून जाल्यार तुमच्या सारके सरकार आमकां जाय कित्याक राष्ट्रपती लागवड राजू करात हे आज आमकां अशें इतले आमी म्हणजे कंटाळो आयला ह्या गव्हर्नमेंटाच्या बाबतींत कितले उलयले तरी तेंचे कांय फरक पडना जेन्ना आतां तरी गव्हर्नमेंटान खंय तरी जागे जावचे
आणि हे जे कितें अन्याय सर्वसामान्य लोकांचेर जाता तो दूर करपाचो तरी प्रयत्न करचो आणि हेच्या बाबतीत आमचो पेडण्याचो आमदार आणि आमचो मांद्रेचो आमदार हेंच्यांनी नाका थंय वचून क्रेडीट घेवच्या पेक्षा लोकां मदीं वचात, लोकांचे कितें विशय आहात ते घेयात आणि ताचेर कितें तरी सोल्युशन काडात. तुमकां फाल्यां खंय तरी लोक सर्वसामान्य जनता तुमकां खंय तरी दुवो दितली. व्हळ आमचो आहा त्या व्हळाक सगळें मोपाचें उदक सोडून आमची सगळी शेती आहा, बागायती आहा ती सगळी नश्ट जाल्ली आहा. ती वयली माती लोवर सगळे येवन सादारण मिटरवर अशे आमच्या बागायतीत भरलेले आहा आनी ते साफ करपाचे सोडून आमचे झाडां बेडां सगळी बाद केल्ली आहा. नाल्ल खोपडी बी सगळे बाद जाल्ले आहा. गव्हर्मेंटान तेचेर लक्ष घालून आमच्या लोकांचे मातशी जागो शेती साफ करून दिवची अशी बी गव्हर्मेंटा कडेन विनंती करता. तेंच्यांनी मातसो लक्ष घालचो इतकेंच तेंचे कडेन मागता.